तेजू, तू माझं ऐकणारच नाहीयेस का ग? आई, पण हे सगळं नाटक त्यांनी का केलं? तुमच्यामुळे झालंय सगळं. मला नव्हतं पडायचं यात. तुम्ही मला तो मुलगा दाखवलात, ती मीच वेडी. मी त्याच्यात गुंतत गेले. या सगळ्याला ना तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही मला फोर्स नसता केला तर हे सगळं घडलंच नसतं. झाली ग चूक आमची. आम्हाला तरी कुठे माहिती होता तो असं काही करेल. तेजू, जे काही झालं ते विसरून जा. याचा सगळ्याचा फक्त तुझ्या तब्येतीवर परिणाम होणार आहे. होऊ दे, आणि मला त्याची एकही गोष्ट या घरात नको या. तेजू बाळा, ऐक माझं. मला काही ऐकायचं नाहीये. मला कोणाचीच काहीच बोलायचं नाहीये. मी पाया पडते तुझ्या. मला प्लीज एकटीला सोड. तेजू, आणि जा इथून. ठीक आहे, तुला जेवढं रडायचंय ना तेवढं रडून घे. तू शांत झालीस की आपण बोलूया. ताईसाहेब, रमा, मला काही खायला नकोय. तू जा इथून. अहो नाही ताईसाहेब, मी काहीच आणलं नाहीये खायला. आणि मला माहित आहे तुम्हाला काहीच खायचं नाहीये. तुम्हाला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आणि कोणाशी काही बोलायचं बी नाही. तुमचं दुःख मी समजू शकते, असं बी नाही बोलू शकत मी, कारण ते फक्त तुम्हाच तेच माहितीये. पण तुम्हाला एक सांगू का ताईसाहेब, समर साहेबांनी तुम्हाला फसवलं याचा तुम्हाला जितका त्रास होतोय ना, तितकाच त्रास आई म्हणून बाई साहेबांना आणि भाऊ म्हणून छोट्या मालकांना बी होतोय. आणि तुम्ही अशा रडत राहिलात तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यांना किती त्रास होत असेल याचा बी तर जरा विचार करा. आता समर साहेबांमुळे तुमच्या घरच्यांना त्रास झालेला चालणार आहे का तुम्हासनी? आणि मला सांगा ताईसाहेब, असं रडून काय होणार आहे? अहो, आम्हालाच तुमच्याकडे बघून हुरूप येतोय आणि तुम्हीच रडायला लागला तर कसं होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समर साहेबांनी जे काही केलं ते आत्ताच कळलं हे चांगलंच झालंय बघा. ते जे काही वागलेत हे तुम्हाला लग्नानंतर कळालं असतं तर तेव्हा तुम्ही काय केलं असतं ताईसाहेब? एका क्षणात सगळं संपलंय. मान्य. अरे, तिला कितीही समजवलं तरी काहीच ऐकायला तयार नाहीये ती. खूप चिडचिड करते रे. तिची चिडचिड होणारच. तिला सतत समजावत राहणं आणि तिच्या सोबत राहणं हेच आपल्या हातात आहे. शेवटी आपणच तिला या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. तिला सतत समजावायला हवं की ह्यात तुझी काही चूक नाही. अगदी खरं बोलतोयस तू. अंकुश, तू अचानक? हे बघ, यात त्यांची काही चूक नाहीये आणि हे त्यांना सांगावं लागणार आहे. आणि मी अचानक नाही, अगदी ठरवून आलोय. प्रतापराव, तुम्ही कोणावर कधी अन्याय होऊ दिला नाही आणि केलाही नाही. मी तुमच्या गुन्हेगाराला इथे घेऊन आलोय. ये रे. ह्या घरात यायची हिंमत कशी झाली तुझी? मी स्वतःहून नाही, यांनी मला इथे आणलं. का केलंच असं? हे असं वागताना एकदाही तेजूचा विचार तुझ्या मनात आला नाही? तुझ्यावर किती मनापासून प्रेम केलं रे तिने, तर तुझा विचार करायची. तुझ्यात गुंतली होते रे ती, आणि तू काय केलंस? मी असं केलं म्हणजे मी तेच केलं जे प्रतापने त्या दिवेकरांच्या मुलीसोबत केलं. ती गुंतलीच होती ना त्याच्यात. हे शुद्धीत आहेस का तू? मी तिच्याशी काही खोटं वागलेलो नाहीये. प्रताप, कुणाला सफाई देतोयस तू? ह्याला ज्या मुलीला फसवलं त्या मुलीच्या घरी येऊन त्या मुलीच्या आई समोर निर्लज्जपणे उभा आहे हा.
मला काय समजवतोयस तू? तुला तेजूच्या भावनांशी, तिच्या आयुष्याशी खेळायचं होतं ना? बोल ना, बोल ना. तुझं तर प्रतापराव थांबा, प्रतापराव थांबा, प्रताप मागे वा, मागे वा, प्रतापराव. हे बघा, तुम्ही यांना शिक्षा द्यावी म्हणून यांना इथे नाही आणले. हे तुमच्या बहिणीचे गुन्हेगार आहेत आणि यांच्या शिक्षेवर त्यांचा अधिकार आहे. तुम्ही प्लीज बोलवा त्यांना. माझ्यामुळे दादाला, आईला, रावसाहेबांना त्रास दिलेला मला नाही बघवणार. मी नाही रडणार आता. ताईसाहेब, आता हेच जे तुम्ही मला सांगितलं ना, तेच खाली जाऊन बाईसाहेब आणि छोटे मालक यांना बी सांगा. आणि मग बघा त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद येतोय ते. तुम्हाला एक सांगू का ताईसाहेब, तुमच्या डोळ्यात अश्रू येणं म्हणजे त्यांच्या प्रेमाची हार होणंच आहे ना. बरं आता तर असं. तेजू, तेजू, बरं चला. तुम्हाला बहीण आहे का हो? तुमच्या बहिणीसोबत जर असं कोणी वागलं असतं तर तुम्हाला चाललं असतं. आणि जर नसेल तर बरं आहे, कृपा आहे देवाची. कारण तुमच्यासारखा भाऊ जर कोणाला असता तर तिला आयुष्यभर लाज वाटत राहिली असती. अगदी साधी सरळ अशी यांची बहीण. तुम्ही तिचं मन तुडवलं पायाखाली. तेजू, मजा बघायला आलायस माझी? का मी तुझ्या आठवणीत किती रडतीये, वेडी झाली हे बघायला आलायस? मग लग्न कधी आहे? दादाने बघितलेलं त्याच मुलीबरोबर लग्न करतोयस ना? का तिलाही फिरवतोयस माझ्यासारखं? बोल ना, का आलायस तू इथे? हे बघ तेजू, ए, माझं नाव नाही घ्यायचं तुझ्या तोंडून. लाज वाटते मला. तू एवढा कसं नीट वागू शकतोस रे? नालायक निघालास हे मी मान्य केलं. मला वाईट कसलं वाटतं माहितीये? तू माझ्याशी चॅटिंग करताना, माझ्या बरोबर फोनवर बोलताना दुसरी बरोबर होता. आणि कदाचित तिसरीचाच विचार डोक्यात असेल तुझ्या. सगळ्यांना फसवतोय समर. तू कोणाचाच नाही होऊ शकत. मला मला फक्त एकच सांग की तुझ्यावर जीव तोडून प्रेम केलं तसं तू कधी? हे बघ, आता सगळ्यांना सगळं समजलंय तर मला सुद्धा एक गोष्ट क्लिअर करायची. रावसाहेबांनी जरी लग्नासाठी पहिल्यांदा मागणी घातली असली ना, तरी माझ्या वडिलांची खूप आधीपासून इच्छा होती की तुमच्या कुटुंबासोबत एक नातं जोडलं जावं म्हणून, ज्याचा त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी फायदा होईल. आणि त्यासाठीच हे लग्नाचं वगैरे सगळं प्रकरण आलं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, त्यांच्या पॉलिटिकल फेवरसाठी हे लग्न आणि या सगळ्या गोष्टींचा शिडी म्हणून वापर केला गेला. त्यामुळे सॉरी टू से, बट माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. हे सगळं फक्त मी माझ्या वडिलांच्या राजकीय हेतूसाठी केलं. मग हे काय तुम्हाला लग्नानंतर सांगणार होतास का? हे बघ, तुझा राग जो काही आहे ना तो मी समजू शकतोय. आणि रादर त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी सुद्धा मागायला तयार आहे. मला तुझी माफी नकोय. आणि मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. गेट आउट. चल निघ इथून. तेजू, समर शिर्के, तुमच्या तीर्थरूपानं आमचा निरोप द्या. तुम्ही नात्यात राजकारण केलं, रावसाहेबांची गलिच्छ चाल खेळलात. या सगळ्याचं उत्तर आम्ही लवकरच देऊ. म्हणजे जाधवांच्या घराकडे तिरक्या नजरेने बघायची तुमची हिंमत नाही होणार. चल निघ. हे असं
किंवा यापेक्षा जास्त रडावं लागलं असतं लग्नानंतर. माझ्या बहिणीनं रमानं तुम्हाला या संकटातनं वाचवलंय, तिचे आभार माना. हा रमा, मी तुझे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. तू होतीस म्हणून मी. अहो ताईसाहेब, असं का बोलताय? आणि खरं तर बाईसाहेबांची आणि रावसाहेबांची पुण्य आहे बघा. मी तर फक्त निमित्त होते. आणि तुम्हाला खरं सांगू का, चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होत असते. आणि तुम्ही तर इतक्या चांगल्या आहात की तुमच्यासोबत काय वाईट होऊच शकत नाही. तेजू, खूप मनस्ताप झालाय तुला या सगळ्याचा. जे झालं ते झालं. या सगळ्या गोष्टींचा तुझ्या तब्येतीवर खूप परिणाम होईल ग. नको रडू. तापाला औषध असतं, पण मनस्तापाला औषध नाही. एकच उपाय, शांत राहायचं. आपणच आपल्या मनस्तापाचे डॉक्टर असतो. काळजी घ्या. थँक्यू. प्रतापराव, याची काही गरज नाहीये. रमानं सांगितलं ना आता, आम्ही फक्त निमित्त होतो. करता करविता तो स्वतः पाठीशी उभा राहतो, नाहीतर कोणाला तरी पाठीशी उभा करतो. पण ह्यावेळी देवानं तुम्हाला निवडलं. असं असूही शकतं. हे बघा, देव न करो परत तुमच्यावर असं काही संकट येऊ. पण जर परत संकट आलं तर मी देवाच्या आदेशाची वाट बघणार नाही. प्रतापराव, तुम्ही आता आमच्या भावासारखे आहात. आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी येऊ. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. काळजी घ्या. येऊ. रमाताई, काळजी घ्या स्वतःची. येतो. तेजूने काही खाल्लंय का? तिला काहीतरी खायला द्या आणि लक्ष ठेवा तिच्याकडे, ती खाते की नाही ते. खूप विचार करते ती, फार हळवी आहे. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. कोणाला फोन करतोयस? रावसाहेबांना जे झालं ते कळवायला. नको करूस. का? उगाच बाहेरून काहीतरी अर्धवट कळण्यापेक्षा. प्रताप, बाहेरून त्यांना कुणीही काहीही सांगितलं तरी रावसाहेब सगळ्यात जास्त आपल्यावरच विश्वास ठेवणार. अरे आता कामाच्या गडबडीत आहेत ते. नवीन पक्षाची कामं आहेत, इतक्या ठिकाणी फिरतीये त्यांची. आणि आता जर त्यांना सांगितलं ना तर त्यांचं लक्ष नाही लागणार कामात. हे बघ, तेजूला शांत होऊ देत, मग सांगू ना आपण त्यांना. आई, तुझी काळजी करणं बरोबर आहे, पण रावसाहेबांना इथली प्रत्येक गोष्ट कळते. कदाचित ही गोष्ट सुद्धा समजली असेल. ते आपण सांगू याची वाट बघत असतील. एकतर तेजू त्यांची लाडकी, आणि एवढी मोठी गोष्ट आपण लपून ठेवली म्हटल्यावर ते उगाच चिडतील. चिडू देत. चिडले तर आपण त्यांना शांत करू. पण आता हे त्यांना सांगितलं तर ते खूप डिस्टर्ब होतील. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता मला असं वाटतं त्यांना न सांगणं बरं आहे. खूप त्रास होईल त्यांना. ताईसाहेबांना एवढं चिडलेलं मी पहिल्यांदाच पाहिलंय बघ. माझी तर हिंमतच झाली नाही बाहेर यायची. बरं झालं नाही आलीस तीच. अगं, इथं कामात बी लक्ष लागे ना माझं. काही वेळेला असं वाटलं की ताईसाहेब आता समर साहेबांचा जीव घेता की काय. लई कळवळून बोलत होत्या ग त्या. त्रास तर होणारच ना ग मंजू. खरं प्रेम करणाऱ्यांबाबतीत असं कधीच घडू नये बघ. आणि ताईसाहेबांनी कालपासून काही खाल्लं पण नाहीये. रमे, तू त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जा ना, तूच खाऊ घाल. तर तुझं ऐकतात ना ग. वय, आता तेच करते. मंजू, आजी,
हरी कुठेतरी बाहेर कामात अडकलाय, त्यामुळे कदाचित झाडांना पाणी नाही घातलंय त्याने. तुम्ही जरा झाडांना पाणी घालता का? वय तुम्ही लई काळजीत दिसताय. हो. पर तुम्ही असे काळजीत आहात हे घरच्यांना कोणाला कळू देऊ नका. रमा, काय करू काहीच कळत नाहीये मला. तेजूकडे बघितल्यावर असं वाटतं की ती यातून कधीच बाहेर पडणार नाही. तिला ऐकूनच घ्यायचं नाही. आईने किती समजावलं तिला, आता आपण अजून किती समजावणार. लग्नाविषयी फार मोठी स्वप्न बघितली होती तिने, आणि सुरुवातीलाच असं झालं तर पुढे आपण काय सांगून तिला लग्नाला तयार करणार. तेजू कधी हे दुःख विसरेल, कधी नवीन स्वप्न बघेल, कधी लग्नाला तयार होईल, काहीच कळत नाहीये मला. काळ हेच समजावर औषध असते छोटे मालक. आता त्यात जसा जसा वेळ जाईल तसं तसं त्या स्वतःच आवरतील स्वतःला. तोवर फक्त आपण त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. तेजू या सगळ्यातून बाहेर पडेल ना रमा? तुम्ही असं का बोलता छोटे मालक? ज्यांच्या आयुष्यात कोणीच नसतं त्यांच्याबद्दल असा प्रश्न पडला तर ठीक आहे, पण इथे त्यांना सांभाळून घेणारा, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा तुमच्यासारखा भाऊ आहे. रावसाहेबांसारखे वडील आहेत, ते नक्कीच यातून बाहेर पडतील. तुम्ही नका काळजी करू. यातून बाहेर पडायला आपण त्यांना मदत करूया. त्याआधी मी त्यांना खायला घेऊन जाते. रमा, हं? काय नाही. आले. जाधवांच्या घरात खूप वर्षांपासून काम करतोस ना तू? होय जी, म्हणजे अगदी प्रामाणिकपणा निष्ठेनं. ऐकलंय, खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. एवढ्यात येईल का तुझा प्रामाणिकपणा आणि तुझी ती निष्ठा? हे मिळतील, आणखी भरपूर पैसे मिळेल. फक्त त्यासाठी एक काम करायचं, जाधवांच्या घरातली प्रत्येक खबर माझ्यापर्यंत येऊन पोचवायची. तिथे जे जे घडतं त्या सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजे. तुम्हाला हव्या असलेल्या खमंग बातम्या यो हरी तुम्हाला देणार. आता आगाऊ पैसे दिलेत म्हणल्यावरती आत्ताच सुरू करतो. बोला. एक प्रेम कहाणी फुलते प्रताप दादांची. हा, म्हणजे असा माझा अंदाज आहे त्यांनी त्यांचं दिल कोणाला तरी दिलं आहे. तुम्हाला सांगतो, आमच्या प्रताप दादांचं ना नावच बदलायला पाहिजे. ते सगळं जाऊ दे, गुंतलाय कोणात तो? नाव काय? एवढी काय घाई आहे? बातमी पक्की झाली त्या पुढच्या खेपेला सांगतच की. तुम्ही फक्त नोटा ढिल्ल्या करा, म्या बातम्या ढिल्ल्या करतो. भरपूर पैसे मिळतील, फक्त नीट लक्ष ठेव त्यांच्या. निघा. तेजू, तू समर शिर्केवर हात उचलून खूप मोठी चूक केलीस. नाही तुला आता त्याची किंमत मोजायला लावली ना, तर नाव समर शिर्के नाही. काय हो हरिभाऊ, एवढे खुश काऊन दिसतंय? कुठून आलात? काय गे चौकस मावशी, तुला कशाला पाहिजेत का चौकशा? मी काय बी करेन, कुठं बी जाईन. आणि आता काय येता जाता तुझ्याकडे का मी हजेरी लावायची का ग? अहो मी आपलं सहजच विचारलं. यापुढे विचारायचं नाही. ठीक आहे, मग तुम्ही बी असं काही वागू नका. असं म्हणजे? हेच कामाच्या नावाखाली बाहेर जायचं, याला येळ लावायचा नाही. बाईसाहेबांना माहित नाही तोवर तुम्ही घ्या मजा करून. परत त्यांना समजलं ना तर चांगलीच खरडपट्टी होईल तुमची. ए, आता तू नका मला शिकवूस म्या काय करायचं आणि काय नाही ते. आणि मंजू, मला चोंबडेपणा अजिबात आवडत नाही. जो हरीला नडतो त्याला हरी कुठं गाडतो हे देवाला बी कळत नाही, कळलं ना? हरिभाऊ, ही गाडा नडायची भाषा माझ्याशी करायची नाही. नाही तर छोट्या मालकांना सांगून देईल मी. आणि तुमचं नशीब चांगलंय की त्यांनी तुम्हाला कामावर ठेवून घेतलं, नाहीतर घराबाहेर कुठे पळवलं असतं ना तुम्हाला तुमचं सुद्धा कळलं नसतं. हे तुझी बडबड बंद कर आणि तुझ्या कामात लक्ष ठेव. रमा, मला अजिबात भूक नाहीये. मला काही खायला नकोय. अहो असं काय करताय ताईसाहेब? हे बघा,
तुमच्या आवडीचे सँडविच केलेत. कसं समजव मी तुला रमा? मला आता कोणालाच काही समजावायची ताकद राहिली नाही अगं. अहो तेच सांगते ना म्या. कशी असेल बरं ताकद? तुम्ही काही खातच नाही आहात. माझा नाहीये ग मूड. ठीक आहे, पर तुम्ही नाही खाल्लं तर छोट्या मालकांचा बी मूड जाईल बघा. म्हणजे अहो तुम्ही काहीच खाल्लं नव्हतं ना, म्हणून स्वतःच्या हाताने बनवले होते त्यांनी ही सँडविचेस. इतकं प्रेमानं आणि मन लावून बनवत होते ना ते. आणि तुम्हाला सांगू का ताईसाहेब, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये ना, म्हणून छोट्या मालकांनी बी काहीच खाल्लं नाहीये बघा. आता मी वर सँडविच घेऊन आले ना, तेव्हा ते सँडविच घेऊन गेलेत त्यांच्या खोलीत. मग अहो मग काय, ते म्हणाले की तेजूनी नाही खाल्लं ना तर मी आम्ही नाही खाणार. मग आता ठरवा तुम्हीच. तुम्ही नाही खाल्लं ना तरी बी सांगा की तुम्ही खाल्लं आणि तुम्हाला आवडले. दादा, सॉरी, खरंच सॉरी. तेजू, एकतर तू रडत नाही आणि रडायला लागलीस की वर्षभराची कसर भरून काढतेस. मी रडत नाहीये आणि मी आता रडणार पण नाहीये. आणि मी खाणारही नाही. हो ना? अरे तू बनवलायस म्हटलं, मी कशी नाही खाणार? खाणार ना. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चला आ करा. तू खाल्लं नाही असे ती तू खा. आधी तू. आधी तू. आधी तू. दादा आधी तू. तेजू, हम्म.